सावित्रींच्या लेकींनी साजरी केली सावित्रीबाई फुलेंची जयंती। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षामुळे महिला उच्च पदावर असल्याचे सौ निर्मलाताई कांबळे यांनी सांगितले। मराठी न्यूज गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2024। सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षामुळे आज महिला उच्च पदावर असल्याचे मत भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ निर्मलाताई यांनी व्यक्त केले। त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने पूर्व भागातील महिला बचत गट व महिला भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या। यावेळी प्रभाग क्रमांक 2 मधील गवळीनगर भागात महिला बचत गट व भजनी मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी अनेक मुलींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करीत सावित्रीबाईंच्या जीवनपटावर भाषणे केले। पुढे बोलताना निर्मलाताई कांबळे म्हणाल्या की भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे आज महिला चूल आणि मूल यांच्यासह जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशात महिला सर्वोच्च राष्ट्रपती, लोकसभा, विधानसभा अध्यक्षासह सचिव, जिल्हाधिकारी सह विविध पदावर आपले कर्तृत्व सावित्रीच्या लेखी सिद्ध करत असल्याचे मत व्यक्त केले आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता बनसोडे यांनी केले। सूत्रसंचालन कविता कांबळे तर आभार प्रदर्शन शारदाबाई पारगावे यांनी मांडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उषा कल्लेकर, इंदुमती कसबे, दंडेताई, सूर्यवंशीताई, मीरा गायकवाड, रोहिणी कुलकर्णी, विमलबाई शिंदे, साक्षी कांबळे, सुलक्षणा निकम, सोनाली गायकवाड, प्रतीक्षा बनसोडे यांनी परिश्रम घेतले। यावेळी प्रभागातील सावित्री महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।